कुणाची हिम्मत आहे मला अडवण्याची? कोण आहेस तू? अशी कुचेष्टा करण्याचं दुस्साहस का केलंस तू? कुणाचा जीव वाचवणं कुचेष्टा कशी होईल? याला आम्ही माता दुर्गेला समर्पित केलंय. मग करा समर्पित. हत्या करायची काय गरज आहे? आपल्याप्रमाणेच याला पण जगायचा अधिकार ही आहे. हत्या नाही, हा बळी आहे. आमची परंपरा आहे ही. असेल आपली परंपरा. आमचे अप्पा नेहमी म्हणतात, हत्या जगातल्या प्रत्येक धर्मात पाप मानलं गेलंय. आणि आपल्याला एका निष्पाप जीवाची हत्या करायची? भगवंत तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. हे काय बोलणं आहे? हो, बरोबरच बोलतेय. अशी हत्या करणारा गुन्हेगार असतो. मनू, मनू, काय चाललंय तुझं? सोडून दे त्याला, सोड. आजी साहेब, हे लोक या बिचाऱ्याची हत्या करणार होते. मूर्ख मुली, तुला ठाऊक आहे तू कोणाशी बोलतेस ते? जाणून घ्यायचंही नाही. हा बिचारा माझ्या आश्रयाला आलाय. आता मी याला कुणालाही देणार नाही. मनू, सैनिकांनो, जा पकडा तिला. मनू, वराडी मंडळींच्या आदर सत्कारासाठी प्रत्येक कक्षात दोघं जण असणं अगदी गरजेचं आहे. हं? मनू, अगं प्राची, मनूताई, आम्हाला कशाला पाडलंस? अगं, ह्याला करून पकडून आणलंस? पकडून नाही, सोडवून आणलंय मी इथे. काही लोक या बिचाऱ्याची हत्या करणार होते. अरे दिवा, चल ना लपूया. चल चल. मनू, मनू. वहिनी साहेब, वहिनी साहेब, काय झालं? तुमच्या मनूने अनर्थ केलाय. का? काय केलं मनूने? तिने झाशी नरेशांच्या म्हणजे गंगाधररावांच्या पूजेत विघ्न आणलंय आणि त्यांच्या बळीच्या बकऱ्याला घेऊन पळून गेलीये. त्यांचे सैनिक तिला शोधत फिरत आहेत. जी, मी शोधतो तिला. मनू, मनू. मनूताई, अगं जर सैनिक आले तर ते आपल्याला मारतील ना? कसे मारतील? मी आहे ना. भले काहीही हो, मी याची हत्या होऊ नाही देणार. मनूताई, चल आपण नारी सेनेला बोलवूया. मनू, मनू. कुठे गेली ही? मनू, मनू बाहेर ये. मनू बाहेर ये. अगं या काय उचापती करतेस तू? आप्पा, ते लोक याची हत्या. तुला माहितीये हा बळीचा बकरा आहे, बळीचा बकरा. ठाऊक आहे कुणाच्या पूजेत विघ्न आणलंयस तू? दे इकडे. झाशी नरेश महाराज गंगाधररावांचा बळी आहे हा. आप्पा, आप्पा, याला सोडून द्या. ते लोक याला मारून टाकतील. अगं वेडे, तुला ठाऊक नाही आज काय अनर्थ घडला असता.
आपल्या परंपरेनुसार वराडातल्या नोकराची पण एखाद्या राजासारखी बर्दास्त ठेवली जाते आणि तू तर आमच्या आजोबांनी त्यांच्या आदर सत्कारात काही उणीव ठेवली आहे का? अगं विडे, तुला कळत नाहीये. गंगाधरराव कोणी साधीसुधी असामी नाही. झाशी नरेश आहे, झाशी नरेश. आणि इंदूच्या सासऱ्यांचे मुख्य अतिथी आहेत. जर काशीच्या महाराजांना हे कळलं असतं की त्यांच्या अतिथीचा अपमान केला गेलाय तर ते परमेश्वर न करो सगळी वरात परत गेली असती आणि मी श्रीमंत सरकारांना तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नसतो. मूर्ख कुठले. आप्पा, माझं म्हणणं तर ऐका. आप्पा, माझं ऐकून तर घ्या. आप्पा, आप्पा. हे घ्या. अनुष्ठान पूर्ण करावं. हो. आणि माझ्या वतीने महाराजांची क्षमा मागावी. या. महाराज, जर अनुष्ठानाचा बळी मातेच्या चरणी अर्पण झाला नाही तर अनर्थ होईल. रघुनाथ. जी महाराज. हे शोधून काढा की ती कन्या कोण आहे, कोणाची कन्या आहे. जी महाराज. महाराज, ते आलेच. जय माते. गुरुजी, बळीच्या विधीची सुरुवात करा. पंडितजी, आपण आपलं कार्य सुरू करावं. जय माता भगवती. जय माता भगवती. मग करा समर्पित. हत्या करायची काय गरज आहे? आपल्याप्रमाणेच याला पण जगायचा अधिकार आहे. हत्या जगातल्या प्रत्येक धर्मात पाप मानलं गेलंय आणि आपल्याला एका निष्पाप जीवाची हत्या करायची? जो करतो तो पण आणि जो करवतो तोही गुन्हेगार असतो. जय मा दुर्गे. अशी हत्या करणारा गुन्हेगार असतो. गुन्हेगार असतो. गुन्हेगार असतो. हे माते भद्रकाली, माता विंध्यवासिनी, चित्तरूपा, शूलधारिणी माता, आपल्या परमभक्ताच्या पूजेमध्ये आलेल्या विघ्नासाठी क्षमा कर आणि ह्या निष्पाप पोकराचा स्वीकार कर. जय माते. जो करतो तो पण आणि जो करवतो तोही गुन्हेगार असतो. गुन्हेगार असतो. गुन्हेगार असतो. याला आम्ही माता दुर्गेला समर्पित केलंय. ही हत्या नाहीये, हा बळी आहे. आमची परंपरा आहे ही.
मनुताई तू इथे बसलीस होय? आ? हे का आणलंस? आम्ही खूप क्रोधित आहोत. चल उठ, आपण आपल्या नारी सेनेबरोबर जाऊन मंदिरातून त्या कोकराला सोडवून आणूया. सगळे पुन्हा पकडून घेऊन जातील. कसे पकडून देतील? ठेंगा. आपण त्या कोकराला सोडवून आपल्या अण्णा साहेबांकडे घेऊन जाऊ. मग कोणी काही करू शकणार नाही. शांता, शांता जी अगं तू इथे काय करतेयस? वराडी भोजन कक्षात आलीत, लगेच भोजन घेऊन निघा. चला लवकर. शांता, हे ताट कुणासाठी आहे? हे महाराज गंगाधररावांसाठी आहे. बरं मग असं कर, ते आम्हाला दे, आम्ही घेऊन जाऊ. ठीक आहे. अगं जाऊ दे मनुताई, तू कशाला जातेस? श्श्श. मिरची लागली तर पुष्कळ रडतील. इतकी शिक्षा तर त्यांना अवश्य व्हायला हवी. अगं ऐक जरा, झाशी नरेश कुठे बसले आहेत? काशी नरेशांच्या शेजारच्या आसनावर. येतीलच इतक्यात. बरं मग एक काम कर, हे ताट तिथेच नेऊन ठेव. बर. भोजन ग्रहण करावं श्रीमान. अवश्य. परंतु आम्ही आमच्या जिवलग मित्राची महाराज गंगाधर रावांची प्रतीक्षा करत आहोत. अवश्य करा. आम्हीही करू. अखेरीस आम्ही कन्येचे पिता आहोत. नाही नाही, तशी काही बाब नाहीये. अशा महान विभूतींसोबत भोजनाचा आनंद द्विगुणित होतो. पहा, त्यांचे दिवाण रघुनाथ सिंह आले. महाराज पण येतच असतील. क्षमा असावी. आमचे महाराज गंगाधर रावजी यांचं स्वास्थ्य ठीक नाहीये, म्हणून त्यांनी या सेवकातर्फे संदेश पाठवला आहे की ते या खास भोजनास अनुपस्थित राहतील. त्यांना या गोष्टीचा फार खेद होतोय. मनुताई, त्यांच्या जागेवर भाऊजी बसले तर? शामकराव, कधी कधी अशी विषम परिस्थिती वातावरणास गंभीर बनवत असते. आम्ही ईश्वरास प्रार्थना करतो की झाशी नरेश शीघ्र स्वस्थ व्हावे. जर उचित वाटले तर भोजन ग्रहण करावे. अवश्य. आता काय करायचं मनुताई?
विचार करते प्राची, काय करायचं. मला झाशी नरेशांना धडा शिकवायचा आहे. आता काय करू शकणार, रात्र झाले, सगळे झोपले आता. अरे शंभू कुठे निघाला? अरे काय झालं सिद्धू? अरे गाढवा, झाशी नरेशांच्या घोड्याला खरारा केलास? वय केला की फक्त खोगीर चढवायचं बाकी आहे. अरे चढव, लवकर चढव. सकाळ झाली की राजासाहेब शिकारीला जायचे. हा ठीक आहे ठीक आहे. मानुताई, शिकार म्हणजे काय असतं? प्राची, त्यात पण पशूंना मारलं जातं. मान्यताई, त्यांना तर आपण तिकटाचं नाही देऊ शकलो. घोड्याच्या डोळ्यात मिरची टाकूया का? मग तो पाहू शकणार नाही आणि ते जाऊ शकणार नाहीत. चल प्राची, कुठे? चल तर दाखवते. सकाळपर्यंत ठणठणीत रारे. महाराज गंगाधरराव सवारीला येतील. जर काही गडबड झाली ना तर तू जाशीलच, मी पण जाईन. मान्यताई, आपल्याला काय झालं? झाशीचा राजा खूपच वाईट आहे. हा, तो तर आहेच. आमचे आप्पा स्वागतासाठी गेले तर ते आरतीसाठी आले नाहीत. आज आमच्या आजोबांनी त्यांना भोजनासाठी बोलवलं तर तिथेही आले नाहीत. आणि बिचाऱ्या आमच्या कोकराची हत्या केली त्यांनी. गुन्हेगार आहेत ते. ह्याने काय होणार मनुताई? उद्या सकाळी जेव्हा घोड्यावर बसतील तेव्हा हो, धडाम करून पडतील. खूपच लागेल त्यांना. आत्ता तर त्यांना त्या निष्पाप कोकराच्या हत्येचं जराही दुःख वाटलं नसणार. पण जेव्हा घोड्यावरून पडतील ना तेव्हा त्यांना नीट समजेल की वेदना कशा असतात ते.